त्यानंतर ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाकरता आकर्षक चषक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनजी खुने यांना या मंचावरती आम्ही सन्मानित करत आहोत। चला मॅच कडे जाऊयात। सामना सुरू होतोय। समोरील गर्दी थोडी कमी करा। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर रॉनीनं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। फलंदाज बाद सचिन माघारी परततोय। शून्यावरती पहिला धक्का लागलाय टीम जय गावदेव जांभूलवाडीला। फलंदाज बाद। नवीन बॅटर आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत। अशोकची नियुक्ती आता करण्यात आलेले। पहिल्याच बॉलवर सचिनचा त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे। गोलंदाज तयार रोहन अर्थातच रॉनी। यावेळेला मिस्टर स्टोक बॉल अवेत इनफिल्डला मिड विकेटचा फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित। आणखीन एक विकेट अशोक आल्या पावली माघारी। शोक सागरात आता बुडालाय तो संघ जय गावदेव जांभूलवाडी। फलंदाज बाद दुसरा धक्का। ऑन हॅट्रिक संधी आता बनली आहे ती गोलंदाज रोहनला। नुकताच संपन्न झालेलं बालाजी चषक या टीमनं गाजवलंय। उपविजेते पदाचे ते मानकरी आहेत आणि खास करून गोलंदाजांनी मात्र चांगला परफॉर्मन्स त्या टुर्नामेंटमध्ये दिला होता आणि या मॅच मध्ये देखील सध्या आपण बघत आहोत रोहन बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत। ही इज नाउ ऑन हॅट्रिक। नवीन बॅटर ललित बॅटिंग साठी दाखल होत आहेत। ललित सध्या स्ट्रायकर एंडला बॅक टू बॅक 2 धक्के बसलेले आहेत। दर्दी क्रीडा रसिकांची तुफान गर्दी सध्या छत्रपती शिवाजी महाराज खानिवरे या क्रीडानगरीवर। त्या सर्वांचं स्वागत आहे। ऑन हॅट्रिक ललित स्ट्रायकर एंडला। रोहन सध्या बॉलिंग मार्क होता यार। बॅक टू बॅक 2 विकेट त्यांना काढलेल्या आहेत। लेफ्ट बॅटर ललित सध्या आता राऊंड विकेट तो जाणं पसंत करतोय। बरोबर 10:45 पहिला बॉल पडलाय। टाइम काउंटर नोट करा पवन। शॉर्ट बॉल हुक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। लेफ्टी बॅटर साठी पर्वणी होती मेजवानी होती आणि ती दोन्ही हाताने कबूल केली आहे। लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल। एक टप्पा घेत सीमा पार ललितच्या बॅट मधून आता सुरुवात झाली आहे ती जय गावदेव जांभूलवाडीच्या दाफलकाला। चौकार। चौकारानं मात्र आता खातं खुलं होतंय। यावेळेला इनसाइड आउट ड्राइव्ह केला। हाफ वॉली बॉल अवेत। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला होता पण झेल संपादित करू शकला नाही। विशाल तेच सांगतोय झेल गरजेचा होता मात्र ललितला जीवनदान। 1 धाव आणि सिंगल धाब्याने सध्या धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली ती 5 ऑन बोर्ड। याचबरोबर 5 धावा दाफलकावर पाहायला मिळत आहेत। स्टील 2 टू गो। स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत कैलासला। यावेळेला थोडा खाली राहिला बॉल स्किट होत सरळ निघाला एसटी रक्षकाच्या दिशेनं। एसटी रक्षकाच्या भूमिकेत शेलारीचा शिलेदार जयेश भोईर ज्याचं चांगलं बॅकअप। यंदाच्या हंगामात 3 टुर्नामेंटमध्ये आय थिंक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यानं स्वीकारलेला आहे। बॅटिंगमध्ये नेहमीच ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे पण आता विकेट किपरची भूमिका तो अदा करतोय। चांगलं बॅकअप। गुड लेंथ सडनली राइज होतो चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या दिशेनं। डॉट बॉल एंड ऑफ फर्स्ट ओव्हर। पहिल्या षटकाची झाली आहे सांगता धावसंख्या 5 2 गड्यांच्या मोबदल्यात
जन्मान शेलारीची पॉवरफुल सुरुवात. पहिल्या षटकात इम्प्रेशन टाकलं रोहननं, तर सगल मात्र जय गावदेव जांभूलवाडी क्रिकेट संघाचा. 5 धावा दाफलकावर 2 फलंदाज बाद पहिल्या षटकांती. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर केतन दाखल होताना पाहायला मिळतात. डावखोऱ्यात असा आणखीन एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय. हळूहळू कडाक्याची थंडी आता जाणवू लागली आहे. पुनश्च एकदा या कडाक्याच्या थंडीत उपस्थित सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. धाबा 5 बनलेले आहेत केतन गोलंदाजीसाठी. पहिलं षटक बरोबर 4च मिनिटात टाकून झालेलं आहे. वेळेचं व्यवस्थापन गरजेचं आहे. रजनी क्रिकेट तुम्ही खेळताय, खास करून अंडर फ्लडलाईट क्रिकेट तुम्ही खेळताय. रात्रकालीन क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करणं गरजेचं आहे. फिल्डिंगमध्ये थोडा बदलाव होतोय. लॉंग ऑफ आता समोर स्ट्रेट उभा करण्यात आलेला आहे. ऑनसाईडला लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीपमध्ये मिड विकेट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय, भिरकावून दिलाय बॉल. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ललितच्या बॅटमधून लाजवाब फटका, षटकार. षटकारासोबत सध्या धावफलक 11 ऑन बोर्ड, 11 धावा याचबरोबर धावफलकावर. मागचा सामना जबरदस्त रंगला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत थ्रिलर क्लायमॅक्स क्रीडा रसिकांनी एन्जॉय केला. चला मॅच बॉल रिटर्न होतोय. मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करतोय. यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. प्री अलर्ट कॉट असेल. जेफ बजरंग भुवन आणि ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव या दोन्ही टीमला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. बी गेटिंग रेडी फॉर टॉस. केतनचं षटकारानं स्वागत झालंय. धावफलक सध्या दुहेरी आकड्यामध्ये डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन बोर्ड, 11 धावा याचबरोबर सध्या धावफलकावर. केतन हो या बलेला समोर ड्राईव्ह केला. सॉफ्टानं खेळतात. फिल्डर थोडे दूर आहेत. बनली एक सिंगल सेकंडचा कॉल, पण आता कैलासला ललितनं बेलीच माघारी धाडलेलं आहे. एकच धाव, सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. आणि या सिंगल धाबेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर 1 अंकी झालेले आपण बघत आहोत. ती 12 ऑन बोर्ड. याचबरोबर 12 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. शॉर्ट बॉल समोर हॅमर करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस सॅम स्टोक क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. अंकित होते. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. केतनला पहिले सोच मिळतंय. तर आता धक्का तिसरा बसतोय तो टीम जय गावदेव जांभूलवाडीला. कैलास बॅक टू द पवेलियन. धक्का नुकताच बसला बॅटिंगसाठी. आता बाळू दाखल होत आहेत. 12 धावा सध्या धावफलकावर. 3 फलंदाज बाद झालेत. जन्मन शेलारी सध्या मॅच मध्ये फ्रंट सीटवर. या बलेला ड्राईव्ह केला. समोर लॉंग ऑफला फिल्डर चेस आहे. चांगलं बॅकअप. एक सिंगल सेकंडचा कॉल. तू मे हा हा नाना. आणि अशा परिस्थितीत मात्र आता कशी बेशी जीवघेणी दुसरी धाव ललितनं पूर्ण केलेली आहे. खरं तर डेंजर एंडला तो होता, त्याचा कॉल होता. आणि अखेर तो पॉपिंग क्रीजमध्ये, रिटर्न क्रीजमध्ये सुरक्षित परतलेला आहे. 2 धावा आणि 2 धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर 1 अंकी झाली आहे. ती 14. 14 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. या बॉलला ड्राईव्ह केला. बॉल इनफिल्ड मध्ये फिल्डर मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक. धावसंख्या सध्या स्थिर 14 धावा स्कोरबोर्डवर.
राऊंड विकेटनं चांगला बॉल थेट चालला एसटी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक केतनकडून. महत्वाचं षटक ज्यामध्ये 9 धावा देत एक महत्वाची विकेट त्यानं कॅरी केलेली आहे. ओव्हरची झाले सांगता 2 षटकांते 7.00 धाव्याचे धावगती धावफलकावर स्कोर आपण बघत आहोत 14-3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रगती कॉम्प्युटर अँड कोचिंग क्लासेसचे सर्व रमेश मोहबे सर आपल्या मुख्य मंचावरती नुकताच उपस्थित झालेत. सरांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. रोहन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सेकंड स्पेलमध्ये सध्या बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकात ज्याचा वेगाचा हाहाकार आपण पाहिला होता आता तो सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर तयार होतोय. चला वेळ जास्त घेत आहे. शेलारीकर 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकली आहेत. एक्झॅक्टली फिल्डर्सला माहीत नाही आता उभं कुठं राहायचंय. सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत. कन्फ्युजन होत आहे. विशाल एकीकडे तर जयेश एकीकडे आणि अखेर आता फिल्डिंग मात्र सेट झालेली आहे. रोहन बॉलिंग मार्कवर षटक सुरू होते. तिसरा राऊंड विकेट तयार होतोय. 5 फिल्डर सध्या डीपमध्ये पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर आता आउटफील्डमध्ये 5 फिल्डर सध्या सीमारेषेचं रक्षण करत असताना बाउंड्री सेव्हिंग एरियाज प्रोटेक्ट करत असताना पहिला बॉल बीमर टॉपेज घेत बॉल शॉट फान लेगला चाललाय. धाव हवी आहे पण मिळणार नाही. थोडा खराब जरूर होता. पंचांकडून बीमर सिग्नल आलेला आहे. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर पुढे अंकित झाली आहे ती 15. 15 ऑन बोर्ड. प्रिव्हियस बॉल ज्यावरती बीमरचा कॉल. आता नेक्स्ट बॉल संधी बनली आहे ती फ्रीडची बॅटर ललितला ज्यानं 5 चेंडू 12 धावा आतापर्यंत योगदानित केलेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलेत. मिसफिल्ड विशालकडून चूक. सेकंडचा कॉल आहे आणि आता दुसरी धाव मिळेल. थ्रो देखील चुकीच्या एंडला आला. तेच सांगतो एसटी रक्षक जयेश भोईर. 2 धावा आणि या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 17. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 फलंदाज बाद झालेत. लाईन पाहावी लागेल. इस्टिडी चांगला वेग आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगलं कंट्रोल. परफेक्ट लेग कटर होता लेफ्टी बॅटरसाठी. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत या बॉलनं केली. झपकन आतमध्ये आला. सरप्राईज केलं ललितला. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पण दिशा आता खराब आहे. वाईट बॉल सिग्नल येतोय. एक अतिरिक्त धाव गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर 18 धावा. 18ला विकेट 3 पडलेले आहेत. दुसरं षटक सध्या मार्गस्थ असताना रोहन सेकंड स्पेलमध्ये. यावेळेला खाली राहिला बॉल. बॅट्समन बीट. विकेट किपर देखील बीट. धाव हवी आहे आणि किंबहुना ते मिळेल देखील. बाईकचा सिग्नल ऑलफिल्ड अंपायर मयूर मार्के सरांच्या बुद्धीनं आणि या सिंगल धावेच्या साहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 19. सेकंड स्पेलमध्ये एक्स्ट्रा धावा अधिकच्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकात रोहनकडून जास्त धावा सध्या खर्च झालेल्या आहेत. मात्र कमबॅक या गोलंदाजाला करावं लागेल. क्षमता या गोलंदाजाकडे. आपल्या गुणवत्तेला मात्र त्याला देखील न्याय द्यावा लागेल. ब्रायट बदर सामनेगाव संघ नेक्स्ट मॅचसाठी रेडी आहे. यावेळेला क्लीन बोल्ड बँक ऑन टार्गेट. कमबॅक बाबत चर्चा सुरू होती आणि आता ते झालंय. त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. बालू आता लागलाय. डगआउटच्या दिशेनं चालू. 19ला चौथा धक्का. नवीन बॅटर हर्ष बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. तिसरे सुयश संपादित केले रोहन. तर सांघिक 34 सफलता टीम जनमान शेलारी क्रिकेट संघाकरता. धावा 19. 4 फलंदाज बाद झालेत. स्टील टू गो. ललित 8 चेंडू 14 धावेचं योगदान देतोय. नॉस्ट्राकरला नवीन बॅटर हर्ष त्याची सोबत देण्यासाठी दाखल झाला. स्ट्राकरला आणखीन एक लेफ्टी बॅटर ज्याची आता नियुक्त झालेली आहे. फुल टॉस.
फ्लाय होतोय बॉल, मात्र फ्लाय स्लिपला चांगलं बॅकअप. अर्ध्या विकेटवरून ललितला माघारी यावं लागलेलं आहे. आता ओव्हरथ्रो धाव हवी आहे आणि किंबहुना हर्षला ती धाव मिळेली. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. सिंगल धाव्यानं सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली आहे ती 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, स्टील 1 टू गो. वीस धावा दाफलकावर 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. ते टीम जयगावदेव जांभूलवाडीनं मात्र बॅटिंग ऑर्डर टीमकडे स्ट्रॉंग आहे. बॅटिंग ऑर्डर डीप आहे, हे विसरून चालणार नाही. पहिल्या डावाचे अजूनही 13 बॉल बाकी आहेत. चला, जास्तीचा वेळ खर्च होतोय. जयेश टाइम काउंटर सुरू आहे मित्रा. बरोबर 10:45 ला टाइम नोट केलेला आहे. पहिला बॉल पडलाय. 13 मिनिटं आतापर्यंत वापरात आलेली आहेत. रोहन राऊंड विकेट. हो, स्विच इटचा अटेम्प्ट, शॉट अप गुडलेंथ होता. सडनली राईज होतोय बॉल. चेंडूच्या रेषेमध्ये मात्र येऊ शकले नाही. स्वतःला स्विच जरूर केलं होतं, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. ललितला डॉट बॉल झाली आहे. 3 षटकांची सांगता 3 षटकात बनल्या गेल्या त्या 6.67 धाब्याच्या धावगतीनं 20 धाबा, 4 फलंदाज बाद झालेत. 2 षटकांचा स्पेल रोहनचा, ज्यांना 10 धाबा देत 3 महत्वाचे विकेट बाद केलेले आहेत. तर एका षटकात केतननं 9 धाबा देत 1 विकेट कॅरी केलेली आहे. मात्र आता 4थ्या षटकात कोणाला इन्व्हाइट करायचा प्रश्न उपस्थित झालाय. ऑन द विकेट टीम मॉडेल नकोय. चला, पिच पासून बाजूला व्हावं लागेल. पिचवर कुठल्याही पद्धतीची टीम मॉडेल नकोय, टीम मिटिंग नकोय. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याचा टॉस होईल. बॅरेट ब्रदर्स आंबेगाव, कॅप्टन रेडीरा आणि त्यांच्या विरोधात संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग भुवन. दोन्ही टीम्स बी गेटिंग रेडी फॉर टॉस ड्युरिंग इनिंग ब्रेक. विशाल विषयला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. 3 षटकात 20 धाबा बनलेला आहे. 4थं षटक सुरू होतंय. चला, वेळ जास्त खर्च होतो जयेश. सातत्यानं सूचना येत आहेत, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 15 मिनिटं बरोबर 3 षटकासाठी तुम्ही वापरात आणलेली आहेत. मात्र 4थ्या षटकासाठी आता वेळेची दिरंगाई नको आहे, थोडी घाई करा. 11 वाजत आलेले आहेत, वाजले ते सिरीज आणि अजूनही पहिल्या फेरीतील 1 सामना आणि या सामन्यातील 7 षटकं बाकी आहेत. पहिलाच बॉल पायावर आदळलाय, हलकंसं बिल, पण पंचांचा स्पष्ट नकार आलाय. लेग बायचा सिग्नल मिळेल ते 1 धाव आणि धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ते 21. ललित 9 चेंडू 14 धाब्यात योगदान देतोय. जर्सी नंबर 77 सध्या खेळतोय स्टॅकर एंडला. ओ टॉपेज, फ्लाय झालाय बॉल, पण कॅच ड्रॉप. शॉट फान लेगला क्षेत्ररक्षकांना कॉल दिला होता. शॉट थर्डमॅनच्या फिल्डरला, झेल तू घेऊ शकतो, पण तो कॉन्फिडन्स त्या फिल्डरकडे नव्हता. ललितला जीवनदान मिळतंय. या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. कॅच ड्रॉप, हर्षकडे आता स्ट्राईक आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज मात्र दिशा भरकटतोय. व्हाईट बॉल सिग्नल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्यानं सध्या दाफलकात वाढ. स्कोर आपण बघत आहोत 23. या प्लेला लॉंग लेगला हुक केला बॉल. फिल्डर शॉट फानलेगचा पाठमोऱ्या परिस्थितीत जरूर आला होता. झेलचा प्रयत्न चालवला होता, पण तो यशस्वी झाला नाही. ओव्हर द कीपर हिट थ्रू. आता 3ऱ्या रनचा प्रयत्न आहे आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न, तो मात्र यशस्वीरित्या सपशेल आणि सुयशी होतोय. 3 धावा मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. यशस्वी प्रयत्न आणि सध्याच्या घडीला या 3 धावेसोबत धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 26. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला टॉपेज बॉल वेत बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर जज करतोय आणि अखेर आता झेल संपादित केलाय. फलंदाज बाद, ललित माघारी परतलाय. 26ला 5वा झटका लागतोय जय गावदेव जांभूलवाडीला.
नवीन बॅटर पप्पू स्ट्रायकर एंडला दाखल झालेले आहेत. धावा 26, 5 फलंदाज बाद झालेत. स्टील 2 टू गो. विशालला मिळतंय पहिलं सुयश तर सांघिक 5वी सफलता. अर्धा संघ मात्र आता सामन्यात गारद होतोय. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल समोर सेट बॅटर लॉंग ऑफला फिल्डर चांगलं जजमेंट वेल जज आणि क्वालिटी टेकन. केतन उपस्थित झाले होते त्यांच्या पद्धतीने जबरदस्त झेल संपादित होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय तो विशालनं. आल्या पावली पप्पू माघारी. पप्पूला करावं लागतंय पॅकअप. फलंदाज बाद. सव्वीस धावा दाफलकावर फलंदाज 6 बाद झालेले आहेत. विनायक आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. नवीन बॅटर. स्कोर सध्या 26-26 स्टील 1 टू गो. रोहनला पहिल्या षटकात विकेट हॅट्रिकची संधी बनली होती. तिचं सोनं झालं नाही पण आता संधी बनली ती विशालला. पाहिजे त्या संधीचं सोनं होतंय का? स्कोर 26-26. 6 फलंदाज बाद आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता पूल केल्या बॉल मिडविकेटला फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं बॅकअप. एकच धाव दुसरीचा प्रयत्न पण स्पष्ट नकार. आता फलंदाजाला घ्यावा लागलेला आहे. चांगला निर्णय. एकच धाव आणि सिंगल धावेसहित 4 षटकांची सांगता. धावसंख्या 27. फलंदाज 6 बाद झालेत. हर्ष यांचं 3 चेंडू 4चं योगदान. विनायक यांचं एका चेंडूत एका धावेचं योगदान. लास्ट ओव्हरमध्ये आता पाहिजे संघ कर्णधार कुणावरती जबाबदारी देतील. सुनील आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. लास्ट ओव्हर. सत्तावीस धावा दाफलकावर. सुनील गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला थोडा वेळ जास्त जातो जयेश. 4 षटकं बरोबर 20 मिनिटात टाकलेली आहेत. मात्र टाइम काउंटर सुरू आहे. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न करण्याचा प्रयत्न. गुडलेंदवरून हलकासा उचलला. फार एंड कडून नेहमीच गोलंदाजाला एक्स्ट्रा बाउन्स मिळत असतो आणि सध्या पहिलाच बॉलवर त्या अतिरिक्त उचलीनं फलंदाज विनायक त्रस्त झालेले. डॉट बॉल. धावा स्थिर 27-27. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसला. लॅट ऑफ फुटवर्क. बदलले त्याचा स्पष्ट अभाव बघत आहोत. पावलांचा तसा वापर होत नाही. अगदी खडे खडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र तो अपयशी. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय तो गोलंदाज सुनीलनं. माफक 27 धावा दाफलकावर. या बॉलला समोर लॉफ्टेड इट. लॉंग ऑफला फिल्डर थोडी वाट पाहतायत. चेंडू उचलण्यासाठी जास्त वेळ घेतला मात्र सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धाब्यानं धावसंख्या 28-28. 6 फलंदाज बाद झाले. 3 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो संघ जय गावदेव जांभुलवाडी. हर्षला आता फिनिशिंग टच द्यावा लागेल. चांगला बॉल. पायावरती आदळलाय जरूर मात्र पंच सांगतायत बॅटचा संपर्क आहे आणि तदनंतर बॉल पायावरती आदळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. विनायकला विकेट गमावी लागली आहे. 29 धावा दाफलकावर. 7वा हादरा जयगावदेव जांभुलवाडीला. फलंदाज बाद. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात आजच्या रजनीतील ग्रुप बी मधील निर्णायक पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इनॅक्शन असेल. जय बजरंग भुवन. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. आकाश नवीन बॅटर सध्या नॉन स्ट्रायकर एंडला. हर्षकडे स्ट्राईक आहे मात्र चांगला बॉल त्याच्या समोर टाकलाय. फुल लेंथ होता ऑफस्टम्पच्या बाहेर. आउटसाइड ऑफस्टम्प. टप्पा पडल्याबरोबर ते डेस्टी रक्षकाचा वेध घेतोय. बॅट्समनला फॉलो करण्यात आलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. कमिट झाले होते पण स्ट्रोक ऑफर करता आला नाही. डॉट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न. अपील पण पंच तटस्थ भूमिकेत. एकच धाव.
डाव समाप्तीची घोषणा, लेग बायचा सिग्नल, एंड ऑफ फर्स्ट इनिंग, लो स्कोरिंग बॅटल. अवघ्या बनला गेल्या त्या 30 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या धावा जर्मन शेलारीला टार्गेट चेस करावं लागेल. ते 31 31 धाब्याचा पूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा सध्या पहिल्या सत्रात आपण पाहिला. आता पाहायचे फलंदाजी मात्र कशी बहरेल. बॅटिंग समरी 11 चेंडू 15 ललितनं बनवल्या, 5 धावा 6 चेंडू हर्षनं बनवल्या, मात्र एकाही फलंदाजाला त्यानंतर धावा स्कोर करते आला नाही. बॉलिंग समरी सध्या आपण स्क्रीनवर पाहूयात. गोलंदाजी तर भलतीच बरली जर्मन शेलारीची. रोहनचा 2 षटकांचा स्पेल, 10 धावा देत 3 फलंदाज त्यांना बाद केले. 2 विकेट विशालला, 1 विकेट केतनला. सुनील विकेटले जरूर राहिला पण अंतिम षटकात त्यांना अवघ्या 2च धावा दिल्या. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस कॅप्टन उपस्थित आहेत. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी मोपे सरांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग भुवन. चला भुवन टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा, थोडे फास्टली या. टॉस कव्हर होतोय. मोपे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यानंतर होणारा सामना चला टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. जय बजरंग भुवननं टॉस जिंकलाय. चला निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवा लगेचच. डिसिजन पोहोचवा गणेश. बॅट फर्स्ट ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव रेडी राहा फिल्डिंग करता. ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक जय बजरंग भुवननं मात्र बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा डाव सुरू होतोय. 30च धावा बनलेला आहेत आय थिंक. आणि विद्यासाठी मात्र दुसऱ्या डावात 31 चेस करावे लागतील, जोडले जातील कुमारजी बाबरे. थँक्यू. धन्यवाद दीपवीर बिराडे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. इनिंगच्या पहिल्या सत्रामध्ये या विभागातील एक नामांकित समालोचक आहेत. आज आपण खऱ्या अर्थाने पाहतो या स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित परंपरा प्रतिष्ठा सन्मान अभिमानाची असणारी स्पर्धा वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण नक्की एन्जॉय करतोय. चला वेळ वाचवा. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज, विनंती असेल. सध्या आपण पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये हवी तशी बॅटिंग जी मला पाहायला मिळाली नाही, परंतु इथे टार्गेट कशा प्रकारे चेस होईल, मापक कसं आव्हान आहे, मापक कशा आव्हानाला सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी चांगली गोलंदाजी, तीक्ष्ण गोलंदाजी इथे करावी लागेल. चला वेळ वाचवा. ओपनिंग जोडी देखील सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. आपण ओपनिंग जोडी म्हणजेच जयेश आणि त्याच्या सोबतीला सुहासला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये विनायक या खेळाडूला पाहतोय. चला वेळ वाचवा. जयेश आणि सुहास ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण मॅच मध्ये पाहतो. 31 धावांचा आव्हान आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयेशच्या बॅट मधनं इथे पहिल्या बॉलवर गोड सुरुवात करणार येतोय. 4 चौकार. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळून दिलाय. विनायक याच्या विरुद्ध आक्रमण स्वीकार केले. पहिल्या बॉलवर या ठिकाणी चौकार वसूल केला जयेश बॅटरने.
दुसरा बॉल यावेळेस ओहो क्लीन बोर्ड जशाच तसं टी फॉर टॅट इथे उत्तर देताना आपण विनायकला पाहतोय. पहिल्या बॉलवर 4 तर दुसऱ्या बॉलवर विकेट. जयेश बॅक टू द आउट. आता सध्या आपण जबरदस्त गोलंदाजी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण गोलंदाज विनायकला पाहिलं आणि नंतर टी फॉर टॅक्सचा देखील आपण उल्लेख केला आणि सध्या नक्की जशा तसं उत्तर देताना देखील आपण विनायकला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडं डोकं शांत ठेवलं, माइंड सेट केला आणि त्यानंतर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि बॉल थेट जाऊन अदलतो यष्टांवरती. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. सध्या आपण नक्की माफक असं आव्हान पाहतो या मॅचमध्ये आणि माफक अशा आव्हानाला सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी देखील तीक्ष्ण करावी लागेल याचा देखील आपण उल्लेख केला होता. परंतु पहिल्या बॉलवर अपेक्षा भंग करताना आपण बॅटरला पाहिलं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अशीच किरण जागृत करताना बॅटर आपण गोलंदाज आपण विनायकला पाहतोय. वाटतं बॉलिंग मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये, परंतु हा मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रत्येक बॉल डॉट बॉल आणि विकेट या ठिकाणी घ्यावी लागेल. ओहो यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न, अगदी गली आणि पॉईंटच्या मधनं गॅप खेळायचा होता, परंतु बाटाने बॉलचं या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. सध्या आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 4 रन्स त्यामध्ये खर्च केला होता, परंतु त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न त्या ठिकाणी वाईडिश लोंगाकडे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सध्या आपण एक धाव पाहतोय. खूप कालखंडानंतर म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तिसऱ्या बॉल नंतर एक धाव जी मात्र जमा झाले. बॅटिंग करायचा टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 5 आकड्यावर. जय हनुमान शेलार या संघाची धावसंख्या. नेक्स्ट बॉल स्टील टू गो. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता आणि समोर खेळायचा प्रयत्न देखील होता. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज होता, तैनात होता. एक सिंगल. सध्या सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक देखील भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. गोलंदाज विनायकचा बॅकफुटवर त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. सध्या आपण पाहिलं तर पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली ते गोलंदाजी, कारण की कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने ते प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करताना या मॅचमध्ये आपण गोलंदाजाला पाहिलं. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्या आपण पाहिलं तर इथूनही हा सामना इथे गोलंदाजी करणार टीम इथे खेचू शकते, आणू शकते परत या मॅचमध्ये, परंतु त्या पद्धतीची ते कामगिरी देखील तीक्ष्ण करावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये विशाल याच्यावर जिम्मेदारी या ठिकाणी सोपवली जाते आणि विशाल याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल ओर द विकेटसाठी. ओहो यावेळेस रिव्हर्स अस्त्र इथे बाहेर काढायचा प्रयत्न देखील केला होता, अगदी कमी कालखंडामध्ये. सध्या आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचं स्वप्न देखील सध्याच्या घडीला विशालचं पूर्ण होताना पाहतोय, कारण की अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे आणि सध्या बॉलिंग मार्कवर आपल्या गावासाठी ते गोलंदाजी करतोय आणि जबरदस्त गोलंदाजी देखील सध्या करताना पाहतोय. समोर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न इथे पाहिलं तर मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य द्यावा लागेल मॅचमध्ये, कारण की मोठे फटके येत नाही. माफक असं आव्हान आहे आणि माफक अशा आव्हानाला या ठिकाणी सामोरं जायचं असेल आणि मोठे फटके येत नसतील तर एक धावेला प्राधान्य द्यावा लागेल. ओहो यावेळेस येथे लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टम्पला सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या टोटलमध्ये ॲड झाली असेल. धावसंख्या 9 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्या सुहास जो मात्र बॅटर मैदानामध्ये सज्ज आहे. ओहो बॅकफुटवर जबरदस्त आणि इथे स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा केलाय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय जरूर, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल देखील अडवला गेलाय. वॉट अ फिल्डिंग, काय फिल्डिंग पाहायला मिळते. सध्या आपण मॅचमध्ये पाहिलं तर जुबाच्या आतंकाने बॉल देखील अडवले जातात, कारण की ठाऊक आहे मोठं आव्हान म्हणजे खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग हवी तशी कामगिरी
ची मात्र पाहायला मिळालं नाही बॅटरकडनं. आणि परंतु त्यानंतर देखील आम्हाला प्रयत्न करायचे आहे, तर प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी एफर्ट देखील भरपूर द्यावे लागतील आणि तेच काम मॅचमध्ये करताना चिमत फिल्डर्सला पाहतोय. यावेळेस स्विंग अँड मिक्स, यावेळेस पुन्हा आता ड्राईव्ह करायचा प्रयत्न करत होते. बॅट स्विंग ओपन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे जबरदस्त गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाहीये विशाल या गोलंदाजाची. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. ओहो, यावेळेस आणखीन एक इथे व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये चिमत ऍड होताना पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर 20 बॉल आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. विशालचं देखील कौतुक करावं लागेल. कमी कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचं स्वप्न आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहतोय. बॅटची कडा होती, विकेट किपरचं जजमेंट खराब, शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक देखील बीड होतोय आणि इथे पाहिलं तर नक्कीच बॉल थेट जातोय सीमा पार आणि हा येतोय नशिबाचा 4 चौकार. खऱ्या अर्थाने विशालने आपलं काम केलं होतं, परंतु विकेट किपरचं जजमेंट थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पाठमोरा करत होता, परंतु त्याच्यात देखील अबाकाच्या बाहेर हा बॉल होता. शेवटचा बॉल, ओहो जबरदस्त फटका इनसाइड आउट मध्ये, अप्रतिम फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल. सध्या चांगल्या फेकी देखील पाहायला मिळते, ॲक्युरेट फेकी म्हणायला हरकत नाही. आणि आता 2 ओव्हरचा देखील खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर, 18 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 18 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. माफ करा, विशाल आणि सुभाषची जोडी पाहतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. आणि हा मॅचचं इक्वेशन थोडंसं इथे सोपं होत चालले बॅटिंग करत असताना टीमसाठी, म्हणजे जयनुमान शेलारी या संघासाठी. चला वेळ वाचवा, विलंब करू नका. 18 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. सध्या आपण असे टेनिस बॉल क्रिकेट असू दे, इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धा असू दे, असे डिफेंड होताना कारनामे कमी पाहिलेत, परंतु इथे इतिहास घडवावा लागेल या मॅचमध्ये. 18 बॉल 13 धावा या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी प्रत्येक बॉलवर इथे विकेट घ्यावी लागेल, प्रत्येक बॉल इथे डॉट फेकावे लागतील. चला वेळ वाचवा. धावसंख्या 18 या आकड्यावर. ओहो, फुल टॉस बॉल ड्राईव्ह दिली, फक्त दिशा दिली आहे. अलाउंड द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय विशालच्या बॅट मधनं 4 आणि चौकार. अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. मागील बॉल पण नक्की ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस बॉल होता, आधी सफल झाला होता जास्तीचा आणि फक्त दिशा दिली आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमापार. ओहो, यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा इथे जशा तसं उत्तर, म्हणजे विनायक याच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर षटक क्रमांक 1 म्हणजे P1च्या षटकामध्ये देखील इथे पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर जशा तसे उत्तर देताना, परंतु समोर लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि बॉल जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. हा येतोय A1 क्वालिटीचा आसमानी तुफानी षटकार. मैदानामध्ये विशालला ओहो, यावेळेस पुन्हा लेग ग्लास करायचा प्रयत्न, अंधाराच फटके खेळले जातात सातत्याने, परंतु आता सध्या आपण पाहिलं तर मॅच परिपक्वपणे इथे चित्र पलटून टाकलंय जेव्हा बॅटर विशालने. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का, तर नाही, एकच धाबेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. परंतु सध्या आपण पाहिलं तर विशालच्या बॅटिंगचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये, परंतु आता 13 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये.
12 बॉलांनी जिंकण्यासाठी 2 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्या आपण षटक क्रमांक 3 वर जर नजर टाकली तर पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला होता आणि तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला होता, चौथ्या बॉलवर षटकार आला होता, पाचव्या बॉलवर एक डॉट बॉल आला होता आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल. अशा पद्धतीने 6 बॉलची मात्र समाप्ती झाली आणि मॅचचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची आवश्यकता असेल. चला वेळ वाचवा. जर 2 धाबा या बॉलवर जर आल्या तर आयोजकांचं देखील वेळ वाचेल, यात काही शंका नाहीये. फुल टॉस बॉल आणि यावेळेस क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि बॉल जातो प्रेक्षकांच्या भेटीला. हाय तो या विजय षटकार विशालेच्या बाटमधनं अफलातून आसमान निटवला षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहता फुल टॉस होता, फुल टॉल वसूल केलाय आणि हा विजय फटका मात्र बॅटर विशालच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. याच अनुषंगाने 9 विकेटच्या दरम्यान ही मॅच जिंकताना आपण जय हनुमान शेलारी ह्या संघाला पाहतोय. बॅटिंग करत असताना नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील आपण देतोय, ज्यांनी तब्बल 25 धाबांची नॉट आउटची खेळी करून आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून दिला. नो डाऊट विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच मानकरी. विशाल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सध्या आपण ऑन स्क्रीनला आमचा मंच देखील पाहत होतो. चला नेक्स्ट मॅच